विविध भारती पुणे. ठळक बातम्या. युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या दहशतवादी संघटनेचा स्वयंघोषित उपप्रमुख दृष्टी राजखोवा यानं मेघालयमध्ये काल रात्री शरणागती पत्करली. त्याला आसाममध्ये नेण्यात येत आहे. 17वी आसियान भारत बैठक आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीचं अध्यक्षस्थान व्हिएतनामचे पंतप्रधान एनगुएन जुआन फुक यांच्यासह भूषवणार आहेत. आसियान देश आणि भारत यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीच्या स्थितीचा आढावा बैठकीत घेण्यात येईल. तसंच आसियान देश आणि भारत यांच्या दरम्यान संपर्क व्यवस्था, सागरी सहकार्य, व्यापार, वाणिज्य यांसारख्या क्षेत्रातल्या सामूहिक प्रगतीचा आढावाही घेण्यात येणार आहे. म्यानमारमध्ये रविवारी झालेल्या निवडणुकीत नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षानं विजयाचा दावा केला आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा बाकी आहे. प्राथमिक मतमोजणीच्या आधारे या पक्षाला 400 जागा मिळाल्याचा अंदाज असून विरोधी पक्ष युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट पार्टीला केवळ 21 जागा मिळवता आल्या आहेत. शून्य कार्बन उत्सर्जनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक वेगानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस यांनी व्यक्त केलं आहे. वातावरण बदलाच्या समस्येवरील उपाययोजनांमध्ये जग योग्य दिशेनं प्रवास करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. उद्योग, शहरं, गुंतवणूकदार यांना शून्य कार्बन उत्सर्जनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित रेस टू झिरो डायलॉग्स या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी गुटेरेस यांनी हा संदेश दिला आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्पांसाठी कमी पडणारा निधी पुरवण्याच्या योजनेला 2024-25 या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं काल याबाबतच्या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवी दिल्लीत याची माहिती दिली. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या आवश्यक प्रकल्पांना आर्थिकदृष्ट्याही व्यवहार्य बनवणं हा या योजनेचा हेतू आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58